देहू गावात एक भावनिक आणि परंपरेशी नाव जोडणारी महत्त्वाची बातमी समोर येते आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पुन्हा एकदा देहूच्या बैलजोड्यांचा सन्मान व्हावा अशी मागणी आता देहूतील शेतकऱ्यांकडून होते आहे। संत तुकोबांची पालखी पिढ्यानपिढ्या जोडलेली ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी अशी भावना जोर धरू लागली आहे। पूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला देहूतील शेतकऱ्यांच्या बैलजोड्या जुंपल्या जात होत्या। हा केवळ मान नव्हता तर गावच्या मातीशी आणि वारकरी परंपरेशी जोडलेला एक भावनिक सन्मान होता। मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा हळूहळू मागे पडत असल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पूर्वी पालखीचा जो मान सामान्य शेतकऱ्याला किंवा बहुजन समाजाला जो होता तो आत्ता जरा थोडा दुर्वळ होत चाललेला आहे। काय तर त्या निमित्ताने गावच्या बैलांना बैल पालखीचा मान मिळावा ही गावची सर्व लोकांची इच्छा आहे। संत तुकाराम महाराज देवस्थान पालखी सोहळा हा देहू ते पंढरपूर पायीवारी काय त्या पायीवारीच्या रथाचा मान बैलांना मिळावा या संदर्भात आपण गावच्या बैलांना मान मिळावा म्हणून हे करतोय। पूर्वी सामान्य माणसाला म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलाला आवताची बैल सोडून काय रथाला नेत होते, मान मिळत होता। तो आता मेढ्या आल्यापासून जरा थोडा कुठंतरी तो दुरावला। काय तो पुन्हा तो बैलाचा गाव बाहेर काढण्याचा किंवा रथाला बैलांचा मान मिळावा ही आमची हे आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याला गावातली बैल लागायची, पहिली शेतकऱ्यांचीच स्थानिक लोकांचीच बैल लागायची, तर परत तीच चालू करावा नाही त्यांनी केलं तरी इथून बैल गावाच्या बाहेर तरी गाववाल्यांची बैलांनी रथ न्यावा अशी शेतकऱ्यांची गाववाल्यांची सगळ्यांची भावना तीच आहे। देहूकरांची तीच भावना आहे। हे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमी आहे। इथं गावकऱ्यांचीच बैल लागली पाहिजे, गावकऱ्यांना मान भेटला पाहिजे। एक विशिष्ट मान असतो, गावकऱ्यांना अभिमान वाटतो की आपली बैल पालखी समोर जातात, आपली बैल तुकाराम महाराजांचा रथ ओढून नेतात, ह्याचा एक अभिमान वाटतो, ते आपल्याला पुण्य भेटतं। मग सगळ्यांची अशीच इच्छा आहे, गावकऱ्यांची पण अशीच इच्छा आहे की गावकऱ्यांची बैल लागावी। आणि आजकाल काय होतंय की फक्त बाहेरची बैल लागतात, ते फक्त बाहेरच्यांना मान भेटतोय, गावकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय। तर ह्या पुढं असं व्हावं की गावकऱ्यांची बैल लागावी, गावकऱ्यांना मान भेटावा, गावकऱ्यांना पण अभिमान वाटला पाहिजे बाहेर सांगताना की आमची बैल होती। आज आम्हाला बाहेर सांगताना अभिमान वाटतो की आम्ही देऊ या गावात पुण्यभूमीत जन्माला आलोय, तर आम्हाला अजून अभिमान वाटेल की आमची बैल संत तुकाराम महाराजांच्या पालखीला लागली होती। आम्हाला तेवढं भारी वाटेल, तेवढंच पुण्य भेटेल।